हालत होताना दिसतेय। भिवंडी महापालिकेमध्ये समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीची साथ सोडली असली तरी भाजपच्या 9 नगरसेवकांच्या साथीने काँग्रेस आघाडीचा उमेदवार भिवंडीच्या महापौरपदी निवडून येण्याची चिन्ह दिसतात। भिवंडी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या शुक्रवारी होतीये। आजच्या घडामोडींनुसार भाजपने भिवंडीच्या महापौर पदासाठीचा आपला उमेदवार ऐनवेळी बदलण्याचा निर्णय घेतला आणि भिवंडीतल्या राजकारणाला कलाटणी मिळाली। भाजपने आधी नारायण चौधरी यांच्या नावाची महापौर पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली होती, पण भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे। या संदर्भात लेखी पत्रही त्यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना दिले। त्यानंतर आपण काँग्रेस आघाडीच्या सेक्युलर फ्रंट सोबत जात असल्याची घोषणा नारायण चौधरी यांनी केली आहे। की गठबंधनची सरकार असताना सुद्धा आपला उमेदवार बसू शकत नाही, शर्मेची बाब आहे। मी आज एक डिसिजन घेणार आहे की मी भिवंडी सेक्युलर पार्टीच्या बरोबर चर्चा करणार आहे। तर भिवंडीमध्ये काँग्रेसचा महापौर कसा होऊ शकतो जाणून घेऊया ग्राफिक्समधून। भिवंडी महापालिकेमध्ये एकूण 90 नगरसेवक आहेत। 20 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आहे। भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये बहुमतासाठी 46 नगरसेवकांची मतं मिळणं आवश्यक आहे। भिवंडीत काँग्रेसच्या 30 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 अशा एकूण 42 जागा आहेत। काँग्रेस आघाडीला आधी समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांनी साथ दिली, त्यामुळे काँग्रेसचा नगरसेवक महापौर म्हणून निवडून येणं सहज शक्य होतं। आमदार रईस शेख यांच्यावर नाराज झालेल्या समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांनी नंतर काँग्रेस आघाडीची साथ सोडली। त्यानंतर भाजपचा ऐनवेळी महापौर पदाचा उमेदवार बदलण्याचा निर्णय झाला। नारायण चौधरींऐवजी स्नेहा पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली। आजच्या घडामोडींनुसार भाजपच्या 22 पैकी 9 नगरसेवकांच्या गटानं काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे भिवंडीमध्ये आता काँग्रेस आघाडीचा महापौर होण्याची चिन्ह आहे। तर भिवंडीमधल्या भाजपच्या नाराज नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीविषयी चर्चा केली। या नाराज नगरसेवकांनी शिंदेंच्या मुंबईतल्या नंदनवन निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। भाजप नगरसेवक नारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एक गट काँग्रेससोबत गेल्यामुळे भाजपचा दुसरा गट नाराज झाला। तर मुंबई महापालिकेच्या